हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। स्पर्श न बोलता। मुलाने वयाच्या 25शीच्या उंबरठ्यावर पाऊल टाकले की घरात मुलगी पाहण्याची लगबग सुरू होते। संदीप देखील याला अपवाद नव्हता। देखणं, व्यक्तिमत्व, सुंदर नोकरी, सगळं काही उत्तम होतं। पहिल्याच मुलीला पाहून सर्व संमतीने त्यांचं लग्न ठरलं। लग्न अगदी थाटामाटात झालं। कविता देखणी, सोज्वळ आणि गोड स्वभावाची। संदीप लग्नानंतर खूप आनंदी होता। त्यांच्या जोडीचं सौंदर्य पाहून अनेकांनी त्यांची तुलना राधाकृष्णशी केली। लग्नाच्या रीतसर कार्यक्रमांमुळे संदीप आणि कविताला एकांतात वेळ घालवायला मिळालाच नव्हता। पण संदीपातून कवितासोबत त्या खास रात्रीसाठी खूपच आतुर होता। कारण कविता ही त्याच्या आयुष्यात आलेली पहिली स्त्री होती जिने त्याचं मन पूर्णपणे जिंकलं होतं। रात्रीची वेळ आली, पाहुणे निघून गेले आणि आता नवविवाहित दाम्पत्याची या पहिल्या रात्रीची वेळ आली। संदीपच्या मित्रांनी खोली सजवली होती। ते पाहून त्याला एक छोटंसं सरप्राईज मिळालं। संदीपला शरीर सुखाचा काही अनुभव नव्हता, पण त्याच्या मनात प्रेम भरलेलं आणि संवेदनशील भावविश्व होतं। तो आनंद हक्काने कवितासोबत वाटून घेणार होता। रूममध्ये संदीप गेला। कविता शांत बसलेली होती, पण तिच्या हुंदक्यांचा आवाज ऐकू येत होता। संदीप तिच्याजवळ गेला, तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला समजावू लागला, पण कविता थोडी वेळासाठी तिथून निघून गेली। संदीपला जाणवलं की स्पर्श तिला अवघड करत आहे। त्याने ठरवलं आज तिच्याजवळ राहायचं, पण कुठलीही घाई न करता। कविता झोपलेली असताना तिचं ते निरागस रूप संदीपला मोहवत होतं, पण त्याने स्वतःवर संयम ठेवला। पुढील काही दिवस कविता फारच शांत होती। संदीपने अनेकदा संवाद साधण्याचा प्रयत्न केला, पण ती टाळाटाळ करत होती। शेवटी संदीपने थेट तिच्याशी संवाद साधला आणि विचारलं, का अशी वागतेस? कविताचं उत्तर ऐकून संदीप हादरला। ती म्हणाली, तो मला सोडून गेला। संदीप गप्प झाला, मग हळूच म्हणाला, हा तर समाजाचा नियम आहे। कोणालाच त्यांचं खरं प्रेम मिळत नाही। बघ, तुला तुझं प्रेम मिळालं नाही आणि मला माझं प्रेम मिळालं नाही। कविता विचारात पडली, तुमचं प्रेम? संदीप हलक्या आवाजात म्हणाला, हो, तूच माझं प्रेम आहेस, पण तू त्याच्यासाठी मला दूर केलंस ग। संदीप तिथून निघून गेला आणि कविता स्वतःवरच रागावू लागली। तिला संदीपबद्दल एक वेगळी आपुलकी वाटू लागली। काही वेळाने संदीप परत आला। आज कविता त्याच्या मिठीत आली। ज्या स्पर्शाने ती आधी अस्वस्थ झाली होती, आज तो स्पर्श तिला हवाहवासा वाटत होता। पहिल्या रात्री जो संयम संदीपने दाखवला, त्याच वेळी त्यांच्या नात्याला खरी ऊब मिळाली होती। आज ती स्पर्शाची रात्र होती, पण शरीरासाठी नव्हे, मन जुळल्यानंतरच सुख अनुभवण्यासाठी। कविताने त्या रात्री संदीपला पहिल्यांदाच जवळून पाहिलं, एक नवरा म्हणून नव्हे, तर एक माणूस म्हणून, ज्याचं प्रेम रखडत बोलत नाही, पण त्याच्या वागण्यातून सहज व्यक्त होतं। ती रात्री त्याच्या मिठीत शिरली आणि त्याचा हात पकडत हळूच म्हणाली, खरंच इतका संयम कोणी ठेवू शकतं का? संदीप तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, जेव्हा प्रेम असतं तेव्हा भावना आधी समजून घ्याव्या लागतात। शरीरानंतरचं प्रेम क्षणभंगुर असतं, पण मनाने जोडलेलं प्रेम कायमच राहतं। त्या रात्री दोघांचं नातं एका वेगळ्या टप्प्यावर पोहोचलं। कविताला आता संदीपचं प्रेम केवळ समजलेलं नव्हतं, तर ते तिच्या आत रुजायला लागलेलं होतं। ज्या स्पर्शाचा तिला कधीही तिरस्कार वाटला होता, तोच आता तिच्या मनाला शांत करणारा झाला होता। 1 महिन्यानंतर संदीप आणि कविता एका मंदिरात एकत्र जात होते। रस्त्यावर अचानक कविताला ती व्यक्ती दिसली, तोच जो तिला एकेकाळी प्रेम करून नंतर फसवून निघून गेला होता। तो आता दुसऱ्याच मुलीसोबत होता, हसतमुख आणि गर्वाने चालत होता। कविता काही क्षण स्तब्ध झाली। संदीपने ते ओळखलं। त्याने कविताचा हात घट्ट पकडला। कविताच्या डोळ्यात पाणी आलं आणि म्हणाली, कधी वाटायचं माझं आयुष्य संपलं, पण खरं प्रेम काय असतं हे तू शिकवलंस संदीप। संदीप फक्त हसला, तो काही बोलला नाही,
पण त्याच्या नजरेतून कविता समजून गेली, तिला आता मागे वळून बघायचं नाही. काही वेळानंतर मंदिरात फुलांचा हार गळ्यात घेत संदीप म्हणाला, आज नव्याने वाटत आहे, खरं लग्न आज झालं आपलं. कविता त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत म्हणाली, हो, आज खरंच आपण एक झालो आहोत मनाने. त्या दिवशी संदीप आणि कविताचं नातं शरीराने नव्हे तर आत्म्याने जुळलं होतं. संयमाचं प्रेम नेहमीच उशिरा उमगतं, पण जेव्हा उमगतं तेव्हा आयुष्यभराची ऊब देऊन जातं. त्या मंदिराच्या भेटीनंतर संदीप आणि कविता दोघांचं नातं नव्याने फुलू लागलं होतं. जे नातं एका ओझ्याने आणि गोंधळाने सुरू झालं होतं ते आता विश्वास, समजुरी आणि प्रेमाच्या घट्ट दोरीने बांधलं गेलं. आणि कविताच्या मनात संदीपबद्दल आता केवळ आदर नव्हता, तर खोलवर ममत्व होतं. तिला सतत वाटायचं, मी इतका उशीर का केला, पण संदीप मात्र वेळही समजून घेत असे. तो म्हणायचा, तुझा वेळ लागला पण तू आलीस ना शेवटी, हेच खूप आहे. काही महिन्यांनी कविता गरोदर राहिली. त्या बातमीने संदीपच्या डोळ्यात पाणी आलं. त्याच्या संयमाच्या प्रेमाला आता पूर्णत्व मिळालं होतं. एका दुपारी कविता झोपलेली असताना संदीप तिच्याकडे पाहत होता. तिच्या पोटावर हळूवार हात ठेवत तो म्हणाला, जगासमोर दाखवण्यासाठी नव्हे पण खऱ्या अर्थाने तुझा नवरा झालोय मी आता. कविता डोळे उघडत मंद हसली. ती म्हणाली, आणि मी तुझी. खरंच आयुष्यात काही वेळ आपल्याला जे हवं असतं ते लगेच मिळत नाही, पण जर त्याला संयमाने, समजूतदारपणाने वाट पाहिली तर नातं फक्त शरीरापुरतं न राहता आत्म्याला भिडणारं होतं. संदीप आणि कविताचं नातं हेच शिकवून गेलं. प्रेम कधीच मागे पडत नाही, ते फक्त योग्य वेळेची वाट पाहत राहतं. शरीर जवळ येणं प्रेम नव्हे तर मन जोडणं आणि भावनांचं जपणं हेच खऱ्या नात्यांचं खरं स्पर्श असतो. कविता आता गरोदरपणाच्या 7व्या महिन्यात होती. घरात नवचैतन्य पसरलेलं होतं. संदीप तिची पूर्ण काळजी घेत होता. सकाळी गर, दूध, वेळेवर औषध, रात्री पायांना तेल लावणं, घरातल्या पायऱ्यांवरून सावधपणे चालणं, सगळं काही अगदी प्रेमाने चालू होतं. कविता एकदा म्हणाली, संदीप, कधी वाटलं होतं का की आपल्याला नात्यात इतकी ऊब येईल? संदीपने तिचा हात हातात घेत हसत उत्तर दिलं, आपण दोघं कधी जुळलो नाही असं मला एकदा वाटलं नाही. तू फक्त वेळ घेतलास, मी वाट पाहिली. कविताला आता त्याच्या प्रत्येक स्पर्श, प्रत्येक वाक्य नव्याने प्रेम वाटू लागलं होतं. तिला दिवसेंदिवस तोच माणूस अधिक जवळचा वाटू लागला. आणि अखेर तो क्षणाला एका रात्री अचानक कविताला वेदना सुरू झाल्या. संदीप तातडीने तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. रात्रभर तो हॉस्पिटलच्या बाहेर बेचैन बसून होता. दरवाजाच्या आतून येणाऱ्या आवाजांनी त्याचं काळीज थरथरत होतं. सकाळ होत आली. नर्स बाहेर आली आणि हसत म्हणाली, अभिनंदन, तुम्ही बाबा झालात, गोंडस मुलगी झाली आहे. संदीपच्या डोळ्यात नकळत अश्रू आले. तो तितक्यातच घाईने आत गेला. कविता थकलेली होती, पण तिच्या कुशीत ती गोंडस गोडपरी झोपली होती. संदीपने त्या लहानशा बोटांना हळू स्पर्श केला आणि म्हणाला, या छोट्या हातांनी माझ्या संपूर्ण जगावर प्रेम शिकवलं. आता त्यांचं घर नव्या हास्यांनी, बाळाच्या गोड रडण्याने आणि प्रेमाच्या अजून घट्ट झालेल्या बंधांनी भरून गेलं होतं. संदीप आणि कविता आता फक्त पती-पत्नी नव्हते, ते एकमेकांचे जीवनसाथी झाले होते. त्यांच्या नात्याने संयम, समजूत, समर्पण आणि अखेर प्रेमाचा परिपूर्ण अर्थ शोधला होता. प्रेमाला वेळ लागतो, पण जेव्हा ते मनापासून उमगतं तेव्हा त्याचं फळ आयुष्यभर गोडच लागतं. कविताच्या कुशीत लहानशी गोंडस परी झोपलेली होती. संदीप तिच्याकडे बघत होता. डोळे भरून आले होते. त्याला आठवत होतं ती पहिली रात्र जेव्हा दोघं एकमेकांच्या इतके दूर होते. आणि आज हे दृश्य, जग संपूर्ण आयुष्याचं सार तिच्यासमोर होतं. कविता त्याच्याकडे बघून मंद हसली. तुला वाटतंय का हे सगळं खरंच घडतंय? संदीपने तिचा हात हातात घेऊन म्हणाला, माझ्यासाठी तू भेटलेली स्वप्नासारखीच होतीस. आता ही परी म्हणजे ते स्वप्न पूर्ण झालंय. त्या लहानग्या बाळाच्या जन्माने फक्त एक नवीन जीवनच नव्हे, तर संदीप आणि कविताचं नातंही नव्याने जन्माला आलं होतं. अधिक घट्ट, अधिक जवळचं आणि खऱ्या अर्थाने परिपूर्ण. काही महिन्यांनी संदीपने आपल्या डायरीत एक नोंद केली, मी पहिल्यांदा प्रेम केलं संयमाने, आणि शेवटी ते प्रेम मला भेटलं विश्वासाने. अंतिम भावना, प्रेम म्हणजे फक्त शरीराने जवळ येणं नाही,
तर हृदयाने समजून घेणं आणि काळजी घेणं असतं. जेव्हा मनं जुळतात तेव्हाच खऱ्या अर्थाने प्रेम फुलतं आणि मग त्या प्रेमाला संपूर्ण जगाची गरजही उरत नाही. संदीप आणि कविता यांचं नातं आता फक्त पती पत्नींचं नव्हतं, तर आईवडिलांचं, जीवनसाथीचं आणि एकमेकांच्या अस्तित्वाला आधार देणारं बनलं होतं. कधी संयमाने सुरू झालेलं प्रेम आज संपूर्ण आयुष्याचं सौख्य बनवून त्यांच्या आयुष्यात फुललं होतं. फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.